नमस्कार। आज आपण बघणार आहोत उन्हाळी वाळवणातील एक पदार्थ बटाटा शाबू उपवासाचे सांडगे। त्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यावर धूळ वगैरे असेल तर ती निघून जाते। म्हणून स्वच्छ असा धुवून घेतला की त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं आहे। साबुदाण्याच्या वरती एक अर्धा इंच येईल एवढंसं पाणी ओतून रात्रभर भिजवत ठेवायचं आहे। तर साबुदाणा भिजवत ठेवलेला आहे आणि इकडे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। आपल्याला सर्व बटाटे शिजवून घ्यायचे नाहीत, यातील 2 ते 3 बटाटे साईडला काढून ठेवायचे आहेत कच्चे, आणि बाकीचे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता जे कच्चे बटाटे होते त्याची साल काढून मी किसून घेत आहे आणि बाकीचे बटाटे शिजायला ठेवलेले आहेत। तर या पद्धतीत तुम्ही किसणीने असं पाण्यात बटाटू किसून घ्या, म्हणजे बटाटा किसलेला काळा नाही पडणार। तर तुम्ही बघू शकताय मी किसून घेतलेला आहे आणि एका साईडला टोपात पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते त्या पाण्याला उकळी आलेली आहे। किसलेला बटाटा आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि एक उकळी येऊ देऊयात, म्हणजे काय होईल, बटाटा कच्चा राहणार नाही, चांगला शिजला जाईल आणि आपल्या साबुदाण्यामध्ये छानपैकी मिक्स होईल। तर तुम्ही बघू शकता एक उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि या बटाट्याला गाळून घेऊयात, याच्यातलं पाणी पूर्ण बाजूला काढून घेऊयात। इकडे आपण बटाटा गाळून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला आपण शिजायला ठेवलेली बटाटे सुद्धा खूप छान शिजलेले आहेत। मी 3 शिट्ट्या केलेल्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये खूप चांगले बटाटे शिजलेत। आता आपण त्याची सालं काढून घेऊयात आणि सालं काढून झाली की आपल्याला आता बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत। तर माझ्याकडे पुरण बारीक करायची चाळण आहे, त्याच्यामध्येच मी हे असं ग्लासाने मॅश करून घेणार आहे। आपण किसणीने वगैरे पण बारीक करू शकतो, पण ते सर्व हाताला चिटकतं आणि सगळीकडे लागतं, भांडी पण जास्त खराब होतात। त्याच्यापेक्षा हा पर्याय उत्तम आहे। तर या पद्धतीत मी मॅश करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता मिरच्या बारीक करून घेऊया। तिकडे आपला साबुदाणा सुद्धा रात्रभर खूप छान भिजलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण वाफवून घेतलेला बटाट्याचा किस टाकूयात, मॅश केलेला बटाटा सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेऊयात। आणि जी आपण हिरवी मिरची बारीक केलेली होती ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात। हिरव्या मिरचीनं भाजला की सांडगे भाजले की खूप छान चव येते। त्यानंतर छान दिसण्यासाठी तुम्ही इथे चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकता। नंतर आपल्याकडे 1 किलो बटाटा आणि अर्धा किलो साबुदाणा होता, त्याच्या चवीनुसार आपण इथे मीठ टाकून घेऊयात। मी 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित हाताने एकदम एकजीव असं हे मिक्स करून घेऊयात, म्हणजे आपले सांडगे व्यवस्थित तुटले जातील। तर तुम्ही बघू शकताय मी 6 ते 7 मिनिट व्यवस्थित हाताने मिक्स केलेलं आहे आणि मिक्स झालं की आपण ह्याला असंच एक अर्धा तास असं झाकून ठेवूयात आणि अर्धा तासाच्या नंतर आपण हात ओला करून घेऊयात आणि असे छोटे छोटे सांडगे सोडूयात। तर तुम्ही बघू शकताय किती छान सांडगे सुटतायत। तुम्हाला उन्हामध्ये जायची सुद्धा गरज नाही, तुम्ही पंख्याखाली सुद्धा घरात असे सांडगे सोडू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उन्हात वाळवू शकता त्याला। तर बघा ह्या पद्धतीत मी असे सारे सांडगे तोडून घेतलेले आहेत। तर माझे सर्व सांडगे तोडून झालेले आहेत। असं वाटते की पॉपकॉर्नच ठेवलेले आहेत। तर तुम्ही बघू शकताय एक एक सांडगा किती व्यवस्थित सुटलेला आहे आणि आता सुकायला सुद्धा लागलेला आहे। तर मी 8 ते 9 तास घरातच सांडगे सुकायला ठेवलेले होते पंख्याखाली आणि आता सुकलेले आहेत। तर मी आता जमा करते आणि उद्या ह्याला कडकडीत अशा उन्हात वाळवून घेणार आहे।
सांडगे अजिबात तुटत नाहीत किंवा काही नाहीत आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत, अजिबात काळे वगैरे पडलेले नाहीत। तर बघू शकता मी या पद्धतीत उन्हात वाळवून आणलेले होते आणि ह्याचा कसा कडकडीत असा आवाज येतोय, एकदम खळखळीत असा आवाज येतो उन्हात कडकडीत भाजलं वाळल्यामुळे। तर आता आपण चला तेलात भाजून घेऊयात। इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तर सांडगे घेतले 10-15 आणि एक साथ भाजले। तर बघा कसे फुललेले आहेत, एकदम पॉपकॉर्न सारखे दिसत आहेत आणि एकदम कडक झालेले, म्हणजे खाताना सुद्धा कुरकुरीत असे लागत आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा उपवासाचे सांडगे।